कोयना धरणामधल्या पाण्याची पातळी आता लक्षणीय पद्धतीने घटली आहे। पाणी पातळी घटल्यामुळे प्राचीनकालीन लुप्त झालेला पूल आता दिसायला लागलाय। शिवसागर जलाशय सुद्धा संपूर्णपणे आटून गेल्याचं चित्र आहे। प्राचीनकालीन पूल बघण्यासाठी आता नागरिक गर्दी करतात आणि इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी साई सावंत यांनी। सातारा जिल्ह्यातील सर्व धरणांमधील पाणीसाठ्यामध्ये मोठी घट झाल्याचं चित्र समोर आलेलं आहे। मी आता उभा आहे कोयना धरणातील शिवसागर जलाशयाच्या बॅकवॉटरमध्ये। येथील परिस्थिती पाहिली तर संपूर्ण शिवसागर जलाशय हा आटल्याचं चित्र समोर आलेलं आहे। आता मी पुढारीच्या न्यूजच्या माध्यमातून एक लुप्त झालेला प्राचीन काळातील पूल हा दाखवू शकतो तुम्हाला। हा पूल गेले प्राचीन काळापासून दिमागदारपणे येथे उभा आहे। पाणी आटल्यामुळे हा पूल दिसू लागलेला आहे। मोठ्या प्रमाणात पर्यटक देखील जिल्ह्यातील असतील राज्यभरातील असतील देखील हा पूल पाहण्यासाठी येथे येऊ लागलेले आहेत। या संपूर्ण पाणी आटल्यामुळे येथील बामनोली येथील तापोळा येथील सर्वच बोट व्यवसायावर देखील परिणाम झाल्याचं चित्र समोर आलेलं आहे। आणि यंदाचा मान्सून देखील लांबणीवर पडतो की काय हे देखील पाहणं आता महत्त्वाचं आहे। मान्सून लांबणीवर पडला तर येथील अजून काही दिवसांमध्येच देखील प्राचीन काळातील मंदिरे असतील, या धरण बांधल्यानंतर इथले जी वाड्या वस्त्या होत्या हे देखील उघड्यावर आपल्याला दिसू शकतात। हे देखील चित्र आता समोर आलेलं आहे। संपूर्ण या पार्श्वभूमीवर बघता मान्सून कधी बरसतो येथील देखील ही परिस्थिती आता या संपूर्ण बामनोलीकर आणि सातारावासियांना लागून राहिलेली आहे। साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा।